हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तयार करणार आहोत मेथीचे पराठे। मेथीची भाजी खायला कडू जरी असली पण आपण लहान मुलांसाठी काहीतरी चविष्ट पदार्थ आज तयार करणार आहोत। मेथीचे आपण फक्त पानं घेतलेली आहेत। ही पानं आपण सर्व धुवून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी वापरणार आहोत गव्हाचं पीठ 2 चमचे, 1 चमचा बेसन पीठ घेणार आहोत, 1 चमचा लाल तिखट घेणार आहे, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ कसं मळून घेतो चपाती करायचं तसं आपण हे मळून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व मळून घ्यायचं आहे। पिठाची गोळी तयार करता येईल आपल्याला लाटण्यासारखं, असं तयार करायचं आहे हे पीठ। आता मी यात थोडंसं तेल टाकून परत मळून घेणार आहे। आता आपण याच्या छोटे छोटे पराठे लाटून घेऊया। छोटासा उंडा करून घ्यायचा आहे आणि ह्याला असं गोल करून आपण जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचा आहे। हा पहा, असा पराठा मी लाटून घेतलेला आहे। पॅन आता मी गरम करायला ठेवला आहे, तापलेला आहे तो। आपण यावर आधी तूप टाकून घेऊया। थोडं तूप टाकायचं आहे, त्याच्यावरती आपण हा पराठा टाकून घ्यायचा आहे। त्याला चांगला खाली भाजून घ्यायचा आहे आणि आता हा मी पलटी करत आहे। छान भाजून घ्यायचा आहे त्याला, वरती पण असं सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे। इथे पण मी खालच्या बाजूने पण तूप लावून घेत आहे। असं चांगलं फिरवून घ्यायचं आहे। छान खरपूस भाजून घेऊया आपण हा पराठा। दोनही बाजू छान पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। छान भाजून घेतलेला आहे। आता याला आपण काढून घेऊया खाली। दोन्ही बाजूने छान भाजून घेतलेला आहे। आता याला आपण आता सर्व करूया। आता मी हा दुसरा पराठा टाकत आहे। बाजूने तूप सोडून घेऊया। त्याला आपण आता उलटून घेऊया। त्यावरती पण आपण असं तूप पसरवून घेऊया सगळीकडून। पराठ्याच्या दोनही बाजून भाजून घ्यायच्या आहे परत एकदा छान। हा पण पराठा छान तयार झालेला आहे। आता याला आपण सर्व करूया। तयार आहे मेथीचे पराठे। ट्राय करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। वेलकम। छान आहे, खाऊन घ्यायचं सगळं।